श्रीपाद छाया हा जो इथला आश्रम आहे कुरवपूरच्या इथला, म्हणजे मंदिरापासनं साधारणतः वॉकेबल डिस्टन्स आहे. इथनं एक 5 मिनटं चाललं की आपण कृष्णा नदीच्या काठी जातो आणि कृष्णा नदी क्रॉस करून आपण कुरवपूरच्या मंदिरात जाऊ शकतो. हा नंबर आहे इथला, हा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या. मी तुम्हाला इथले जे मॅनेजर आहेत त्यांचं व्हिजिटिंग कार्ड पण दाखवतो. मॅनेजर आपल्या पुण्याचेच आहेत, बरेच वर्ष पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये राहत होते. या अशा इथल्या रूम्स आहेत आणि 800 रुपये आणि 1400 रुपये असा इथला चार्ज आहे, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि 2 वेळचं जेवण, 2 वेळचं प्रसादाचं जेवण हे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. असे इथले चार्जेस आहेत. फोन करून मी तुम्हाला मागाशी जे इथले फोन नंबर दाखवले ते फोन नंबरवरती पण आपण इकडे बुकिंग करू शकतो. इथे आता 45 रूम्स आहेत एकंदरीत टोटल, आणि अजून 3 महिन्यामध्ये 100 रूम्स इकडे बांधून तयार होतील असं इथले जे अधिकारी आहेत त्यांनी मला सांगितलं. आणि पूर्णपणे सेफ आहे इथे आपण बघू शकतो CCTVचे किती कॅमेरे लावलेत ते. आणि इथे कॉल करून जर का आलात आणि रूम जर का अवेलेबल असेल तर तुम्ही इकडे नक्कीच मुक्कामासाठी म्हणून येऊ शकता. आश्रमाच्या या सगळ्या रूम आहेत, खाली पण रूम आहेत. इथं आपण जे खाली बघतोय तिथे सगळ्या रूम आहेत आणि ही अशी लॉबी आहे. आता आमची रूम पहिल्या मजल्यावरती आहे, ही इथे पहिल्या मजल्यावरती आहे. पाऊस आहे त्याच्यामुळे थोडं पाणी इकडे गळतंय, पण आपण अशा ठिकाणी आहोत की जिकडे पाणी गळतंय किंवा पायाला काही बोचतंय अशी काही तक्रार आपल्याला करायला सुचत सुद्धा नाही. अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर तुम्हाला रूम दाखवतो, चला आपण रूममध्ये जाऊया. साधीच रूम आहे, पण या ठिकाणी अशा निर्जन ठिकाणी की जिथे आजूबाजूला काही नाही आहे अशा ठिकाणी ही अशी रूम मिळणं म्हणजे पण आणि मेंटेन करणं हे पण खूप भाग्याचं असं म्हणायला हरकत नाही. AC आहे, पंखा आहे, नंतर 2 बेड दिलेले आहेत इकडे त्यांनी, आणि रूम चांगली स्वच्छ आहे. खुर्च्या आहेत बसायला दिलेल्या, आरसा आहे इथे दिलेला त्यांनी, आणि सामान ठेवायलाही थोडी जागा इकडे, वॉश बेसिन आहे आणि टॉयलेट आहे. टॉयलेटसुद्धा स्वच्छ आहे. आणि मुख्य म्हणजे इथे जर का कोणी आला आणि रूममध्ये जर का अंधार असेल तर लाईट गेले असं समजू नका. आम्ही पण असं समजलो लाईट गेले म्हणून, पण इथे हा बाहेर एक स्विच आहे, हा स्विच ऑन केला की आतमधले दिवे लागतात. आमचा रूम नंबर 40 आहे. भरपूर खोल्या तिकडे. हा पहिला मजला आणि हा समोर हा जो खाली बघतोय आपण समोर हा जो सगळा एरिया आहे इथे पण या सगळ्या रूम्स आहेत. हे जे आपण आत्ता बॅकग्राऊंडमध्ये इथे ऐकतोय भजन, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे एप्रिल 2018 पासून इकडे चालू आहे आणि हे अजून 13 वर्ष असं अखंडित चालू राहणार आहे. दिवस असो रात्र असो. काल रात्री आम्ही इकडे वरती झोपलो होतो, इथे वरती आमची रूम आहे, या रूममध्ये आम्ही झोपलो होतो. पण रात्रीसुद्धा अखंड जेव्हा जेव्हा जाग आली त्यावेळेला दिगंबरा दिगंबरा हे असे पवित्र स्वर कानी पडत होते आणि परत एकदा समाधानाची आणि शांत अशी झोप लागत होती. कारण काल आमचा इथे संध्याकाळी एक साधारणतः अर्धा पाऊण तास दत्तांची पालखी झाली आणि दत्तांच्या पालखीबरोबरच कुरवपूरचं पण दर्शन अतिशय सुंदर झालं. या इथे हे जे भजन चालू आहे त्याचबरोबर हा जो यज्ञ आहे हा यज्ञ पण इथे अखंडित असा चालू असतो, 24 तास असा चालू असतो. हा सुद्धा 2018 पासून इथे चालू आहे आणि पुढचे 13 वर्ष विश्व कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी, आपल्या भारत देशामधल्या तरुण लोकांना नोकरी मिळावी म्हणून आणि सगळ्यांकडे सुबत्ता यावी आणि सगळ्यांची भरभराट व्हावी ह्याच्यासाठी म्हणून हा इकडे यज्ञ चालू आहे. हे आहुतीसाठी म्हणून हे धान्य आणि हे इथलं यांचंच लोकल तूप, देशी गावरान अस्सल साजूक तूप हे असं इकडे आहुतीसाठी चालू असतं. आणि ही लाकडांची रास जी इथे लागलेली आहे, लाकडांची इथे कमी नाहीच, झाडी इकडे भरपूर आहे, तर ही लाकडांची रास आणि हा इथला यज्ञकुंड हा कायम तेवतच असतो. आणि कधी 1, कधी 2 तर कधी 3 असे इकडे यज्ञाच्या बाजूला बसून मंत्रोच्चाराच्या साक्षीने, मंत्रोच्चाराच्या बरोबरीने इथे आहुती देत असतात.
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा क्या बनाया नाश्ते में? हाँ, उपमा। उपमा किसका? रवे का? नहीं, दलिया का। किसका? दलिया का बना है? हाँ, दलिया के बाद दलिया का। कसा आहे नाश्ता? ब्रेकफास्ट कसा आहे? एकदम छान आहे, चांगला टेस्टी आहे.
चांगला आहे ना? कसा आहे ब्रेकफास्ट झाला? एकदम छान आहे. काय होतं कळलं का बनवलं त्यांनी? दलियाचा उपमा. छान झालं. काय गजरेवाली कसा आहे ब्रेकफास्ट? कसा आहे? चांगला आहे ना? आमचा झाला आम्ही आमचं काम करायला घेतलं आता. SM टूर सर्फे कसा नाश्ता आहे ते दाखवायला. कुरवपूर मधला कसा हो नाश्ता? कसा आहे? आवडला का तुम्हाला? तुमचं झालं का महेश का नाश्ता? प्रमोद साहेब कसा आहे नाश्ता? नवीन प्रकारचं उपीट खायला मिळतं. नवीन प्रकारचं उपीट कुरवपूर मधलं. स्पेशल चहा चांगला आहे का? चहा गरम आहे? चहा गरम आहे. गरम आहे. गरम आहे. काय हो नाश्ता कसा आहे? आवडला का? काय होतं कळलं का? दलियाचा उपमा कुरवपूर स्पेशल. हेल्दी आणि मस्त. लोणचं पण चांगलं होतं. लोणचं हो. कसा आहे नाश्ता? काय कळलं का? वेगळा प्रकारचा नाश्ता कुरवपूरचा कण्यांचा भात आहे तो. नाही. दलियाचा उपमा आहे म्हणून विचारलं. दलियाचा उपमा आहे. एकदम मस्त आहे ना? आवडला का नाश्ता? आवडला? नाश्ता एकदम वेगळा आहे.